तर जय महाराष्ट्र. आता मी मराठी व्याकरण तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे. पण मराठी व्याकरण शिकवताना त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, हा खूप डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राहील. म्हणजे मी तुम्हाला असे लेक्चर मोठे मोठे दिसतील. प्रत्येक पेजवरती मी सांगेन तुम्हाला काय लिहून काढायचे आणि काय नाही काढायचं. बघा, मोठा जरी व्हिडिओ असला, तुम्हाला मेन म्हणजे बाकीच्या एक्झामला समजलं पाहिजे. एवढा अवघड क्वेश्चन्स येणार नाही. कशा टाईपचे क्वेश्चन येतील त्याच्यावर पण आपण बघूया, चर्चा करूया. आता तुम्हाला सांगतो की प्रत्येक ह्याची एक उत्पत्ती होती. म्हणजे आता आपण मराठी भाषा शिकतोय, बरोबर. तर मराठी भाषा बाबा आली कुठून? ही आली कुठून? मराठी भाषा आली कुठून? ठीक आहे, मराठी भाषा आली कुठून? ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल. बघा, मराठी भाषाचं निर्माण कुठून झालं? मी तुम्हाला एक छोटस एक एक्झाम्पल देतो. बाबा, इथून काही लोक होती, ती भारतात आली, ठीक आहे. ही आर्य लोक होती, ठीक आहे. आणि इथली एक भाषा होती, ठीक आहे. ती भाषा नष्ट झाली, ठीक आहे. मग ब्राह्मी लिपी आली, ठीक आहे. ब्राह्मी लिपी आली. ब्राह्मी लिपीतून देवनागरी झाली, ठीक आहे. आणि देवनागरी मधून तुमचे हिंदी आणि मराठी निर्माण झालं, ठीक आहे. छोट्या भाषेत हिंदी आणि मराठी निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर हिंदी मराठी तुम्हाला समजेल, मराठीमध्ये पण मोडी भाषा आल्या. कारण मोडी भाषेचं पण तुम्हाला सांगेन. एक छोटस सांगितलं बाबा मराठी भाषा आली कुठून, ठीक आहे. पण ही इथूनच आली आहे का? नाही, हे अजून फिक्स नाहीये. हे फिक्स नाही, हे लोकांचे म्हणजे थिअरी आहेत. पण ही सगळ्यात मोठी थिअरी अशी आहे की बाबा अशी लोक आली, इथं आली. आणि त्याचा आपण थोडीशी चर्चा करणार आजच्या व्हिडिओमध्ये. आपण त्याची चर्चा करणार. आता बघा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहील तुम्हाला. आता हा थेरी पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगेन ते लिहून घ्यायचे, ठीक आहे. हे आपले संत ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज आहेत, ठीक आहे. संत ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज. संत ज्ञानेश्वर यांचं आपलं देवस्थान आळंदी आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि बघा, मराठी भाषेचे संदर्भात फाउंडर असा कोणताही एक व्यक्ती नाहीये. म्हणजे मराठी भाषेची जी निर्माण करण्यात आहे तसा एक व्यक्तीचं समर्पण नाहीये. खूप सारी लोक आली. पण मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याचे आद्य कवी म्हटले जाते. खूप वेळा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की बाबा मराठी भाषेचे आद्य कवी कोण आहेत? तर मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर हे आद्य कवी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? विवेक सिंधू. व्हेरी इम्पॉर्टंट, हा तुम्हाला विचारला जातो की बाबा मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे की तो पहिला ग्रंथ आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला जास्त करून विचारला जातो, ठीक आहे. आणि संत ज्ञानेश्वर यांनी वेगळीच उंची दिली. सुमारे 709 एक शिलालेखात आढळतो, ठीक आहे. म्हणजे त्यांचे जे शिलालेख आहेत संत ज्ञानेश्वरांचे, त्यांच्यामुळे एक मराठी भाषेला यांनी एक वेगळी उंची दिलेली आहे, बघा. आणि भाषेचा उदय प्राकृतिक महाराष्ट्रीयन बोलीपासून झाला असे मानले जाते, ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला एवढंच सांगितलंय. बघा, पहिला मराठी ग्रंथ कोण आहे? मुकुंदराज लिखित विवेक सिंधू. हा प्रश्न येऊ शकतो. भाषेचा उगम प्राकृत भाषेतील, कुठला? प्राकृत भाषेतील महाराष्ट्रीय या बोली भाषेतून झाला. शब्दाचा उल्लेख सुमारे इसवी सन 739च्या शिलालेखातून, ठीक आहे. आता ह्याच्यावर पण थोडी थेरी आहे की बाबा, मी तुम्हाला ते पण सांगेन की शिलालेख काय असतं. हे आपले जुने ग्रंथ असतात. आता जुना ग्रंथ कोणता आहे त्याच्यावर पण वाद चालू आहेत, आपण त्याच्यावर पण चर्चा करू. पण तुमचा आता इम्पॉर्टंट काय आहे की बाबा मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर पहिला ग्रंथ, आणि त्याच्यामध्ये एक 729 शिलालेख मराठी शब्दांचा उल्लेख. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे. संपलं, तुम्ही वहीवर लिहून घ्या. आता बघा, हे बघा, आता मेन हा प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट, हा व्यक्ती कोण आहे? बघा, ह्या व्यक्तींचं नाव आहे कुसुमाग्रज, ठीक आहे. कुसुमाग्रज. जसं मला घरी जसं युवी म्हणतात, ठीक आहे. युवी का म्हणतात? कारण मी तेव्हा युवराज सिंगचा फॅन होतो, तर मला एक छोटस निकनेम दिलं. माझं नाव रविराज देसाई, पण मला युवी म्हटलं जातं. तशा प्रकारे ह्यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं. पण ह्यांचं एक नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे. विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे. आता समजलं तुम्हाला ह्यांचं नाव आहे
हे यांचं टोपण नाव आणि हे यांचं रिअल नाव आहे. ह्याच्यावरती पण एक प्रश्न आलेला आहे. पोलीस भरती करतात जे पण असतात त्यांना हा एक क्वेश्चन दिसून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि 27 फेब्रुवारी लक्षात ठेवा, 27 फेब मराठी दिवस. ठीक आहे. 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस. लक्षात ठेवायच्या गोष्टी. परत 14 फेब्रुवारी हिंदी दिवस. ह्या 3 गोष्टी आहेत बऱ्यापैकी. आता आपण हे पण ह्या पण गोष्टी तुम्हाला कुठं ना कुठं युज होतील. आणि जो विज्ञान दिवस आहे, ठीक आहे, सी.व्ही. रमन एक आपले सायंटिस्ट होते. सी.व्ही. रमनला तेव्हा नोबेल पुरस्कार भेटला होता, तेव्हा 28 फेब्रुवारीला विज्ञान दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तो टॉपिक सोडून द्या, तुम्हाला एक सांगायचं काम होतं. मेन म्हणजे आता आपण मराठी दिवसवर केंद्र फोकस करू. ठीक आहे. आता बघा 27 फेब्रुवारी सांगितलं. ठीक आहे. कवी हे पण सांगितलं तुम्हाला. आता बघा यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणे योगदान दिलंय म्हणून ह्यांच्या नावावरती आपला मराठी दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. आता बघा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून हा साजरा केला जातो. म्हणजे याला मराठी दिन म्हणण्यापेक्षा मराठी भाषा गौरव दिन. ठीक आहे. आणि 21 जानेवारी 2013 रोजी ही सुरुवात झाली. ठीक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला एवढंच सांगितलं. आणि त्याच्यानंतर बघा मराठी सन्मान ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, विवेक सिंधू बद्दल आपण पण ही चर्चा झालेली आहे आधीच्या याच्यामध्ये. बस आपल्याला आता सध्या, ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचे. बाकीचं तुम्हाला मी सांगितलं मराठी दिन का साजरा केला जातो, ह्यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 21 जानेवारी 2013 रोजी ह्यांना मराठी चांगले काम केल्यामुळे हा मराठी गौरव दिन साजरा केला जातो. ठीक आहे. आतापर्यंत आपल्याला हेच लक्षात ठेवायचे. आणि एक वसंतराव नाईक, ठीक आहे, हे पण एक नाव आहे. तुम्ही ह्याच्यावर जास्त एवढे क्वेश्चन येणार नाही आणि आला तर आपण ते टेस्ट सिरीज मध्ये टाकूयाच. पण आतापर्यंत तुम्हाला मी एवढंच सांगितलंय. पहिल्या 2 पीपीटीतलं काय सांगितलं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी आता काय बोललो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, हा आता तुम्ही सांगतो 27 फेब्रुवारी आणि 1 मेला मराठी, एक मिनिट मला थोडस कन्फ्युजन आहे. ओके, हा मराठी राजभाषा. ठीक आहे. मराठी राजभाषा दिन म्हणून 1 मेला साजरा केला जातो. हे तुम्ही ह्यांच्यातला फरक जाणून घ्या, मराठी गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन. तर आयोगाने हा एक प्रश्न विचारला होता, तेव्हा लई मुलांनी 27 फेब्रुवारी करून चुकवलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता बघूया आपण. बघा आता, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक छोट्या भाषेत सांगतो. मी तुम्हाला एक थिअरी सांगितली होती की बाबा सगळ्यात सुरुवातीला आर्यन लोक आली होती, राईट. आणि आर्यन लोक आली आणि तिथून आपलं मराठी हे झाली. पण मी काय सांगितलं होतं, आर्यन लोक इथून आली होती कुठून तरी, ठीक आहे, भारतामध्ये इथून कुठून तर आली होती, युरोप या ह्याच्यातून. इथं भूमध्य समुद्र आहे पकडा एक्झाम्पल साठी, आणि हा तुमचा इथं भारत आहे असा. ठीक आहे, दिसतंय. ओके, हा भारत आहे भूमध्य, आणि इथून लोक इथं आली होती आणि इथून तुमच्या मराठी भाषेची इकडे लोक असे पसरले गेले. पण ही एक थेरी आहे. म्हणजे प्रत्येक लोकांचं वेगवेगळं म्हणणं होतं. की काही लोकांचं म्हणणं होतं बाबा की विल्यम जोन्स हे म्हटले युरोपमधून आलेत, हे म्हटले मध्य आशियातून आलेत, लोकमान्य टिळक म्हटले उत्तर ध्रुववरून आलेत, दयानंद सरस्वती तिबेटमधून आलेत. ठीक आहे. परत तुम्हाला सांगतो असे 7 लोकांनी वेगवेगळे, एल.डी. कला काश्मीरमधून आलेत. ठीक आहे. आता जर तुम्ही छोट्या एक्झाम देत असाल जसं सरळ सेवा, एवढं काही इम्पॉर्टंट नाही. हा, एखाद्या वेळेस असा येऊ शकतो की लोकमान्य टिळकच्या म्हणणे जी मराठी भाषेचे आर्य लोक आले ते कुठून आले, तर काय उत्तर येऊ ना, उत्तर ध्रुववरून आले. जसं राजगली पांडे यांनी म्हटले की ते आर्यन लोक कुठून आले, तर ते काय म्हणणार, बाबा मध्य प्रदेश मधून आले. फक्त हे तुम्ही लिहून काढा, पाठ नका करू. का? कारण हे प्रश्न येणार नाहीये ज्या मी तुम्हाला शिकवतोय, पण हे तुमच्या लक्षात पाहिजे. आणि जेव्हा इथं हे झालं, ठीक आहे, तेव्हा आपल्या ह्याच्यात 2 भाषांचे गट झाले. कोणत्या कोणत्या? एक अशा 2 भाषा निर्माण झाल्या. म्हणजे 2 प्रकार झाले, 2 गट. जसं आज आपल्या महाराष्ट्रात झालं हिंदी मराठी, तसं तेव्हा झाले एक आर्यन भाषा
ठीक आहे, आर्यन भाषा, आणि त्याच्यानंतर झाली एक द्राविडियन भाषा. ठीक आहे, आर्यन भाषा आणि द्राविडियन भाषा. तुम्हाला एक छोट्या पद्धतीत सांगतो, जे आर्य भाषा येते ती मराठी, हिंदी वगैरे वगैरे आपल्या, आणि इथं मध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषा द्राविडियन भाषा. द्राविडियन म्हणजे जब या साईडच्या एक प्रकारे. ठीक आहे, आपण आता ह्याच्यावर छोटीशी चर्चा केली की बाबा दोन ह्याच्यात झालेले आहे. ठीक आहे, बस तुम्ही आता या पीपीटीवर एवढंच लक्षात ठेवणार आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आपण बघूया की बाबा आता पूर्णच प्रॉपर आपण लक्षात ठेवू की बाबा झालं काय, लोन कुठून आले, काय नाही आले. बघा इथं एक भूमध्य समुद्र आहे. ठीक आहे, एक असा त्रिकोणीकार प्रदेश आहे, आणि इथून, ठीक आहे, इथून लोक इथं आले. समजलं? अशी इथं आली लोक, चालत चालत पळत पळत कशी तरी आली समजा, आणि इथं सेनोटेपियन या टाईपची लोक होती, ती इथं आली. ओके, आता तुम्हाला मी मग अशीच काय सांगितलं बाबा, लोकमान्य टिळकांचं म्हणणे बाबा उत्तर ध्रुववरनं आली, एक म्हणते बाबा मध्य प्रदेश मधनं आलं, पण आपण एक त्यातली थेरी घेतली की बाबा सेमोटेपियन लोक इथं आली समजा, आली. ओके, आता जेव्हा इथं लोक आली, ठीक आहे, जेव्हा ही लोक इथं आली बाबा, इथं भाषा कोणती होती आपली, कुशाण, एक राजघराणं होतं. ठीक आहे, कुशाण राजघराणे होते, आणि खरोष्टी भाषा तिथं बोलली जायची. म्हणजे ही लोक यायच्या आधी आपली ही भाषा तुमची बोलली जात होती, पण जशी ही लोक आली, ठीक आहे, ही भाषा काय झाली, नष्ट झाली. ही भाषा नष्ट झाली म्हणजे एक प्रकारे ती कमी बोलण्या प्रमाणात गेली. मग त्याच्यानंतरची काय प्रोसेस झाली, मग ह्या भाषेतून आर्य ब्राह्मी लिपीचा, ठीक आहे, ब्राह्मी लिपी तयार झाली. ब्राह्मी लिपी म्हणजे एक आर्य इंडो भाषा पण म्हणू शकतो, त्यात ही भाषा निर्माण झाली, आणि ब्राह्मी लिपीतून, ठीक आहे, बाकी सगळ्या भाषा निर्माण झाल्या तुमच्या. कोणत्या, जसं की दक्षिण द्राविडियन असू, पूर्व बंगाली असू दे, पश्चिम गुजराती असू दे, ह्या सगळ्या भाषा या ब्राह्मी लिपीतून निर्माण झाल्या. त्या म्हणजे एक प्रकारे पहिल्या आल्या, मग जे त्या लोकांनी भाषा घेऊन आले, मग तिथून ब्राह्मी लिपी निर्माण झाली, आणि ब्राह्मी लिपी आपली जननी आहे. म्हणजे एक प्रकारे मराठी असू, हिंदी असू, ती ब्राह्मी लिपीतनं झालेली आहे. पण ब्राह्मी लिपी तुम्हाला लक्षात ठेवायची बाबा, की मराठी भाषेची जी जननी ती सुद्धा कोण असणार, मग ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीतून सगळ्या भारतातल्या भाषा निर्माण आहेत एक प्रकारे. अशी कोणतीच भाषा नाही जी ब्राह्मी लिपीतनं निर्माण नाहीये. तर आता आपण त्याच्यावर चर्चा करूया. आता बघा, जेव्हा या भाषा निर्माण झाल्या, ह्यामध्ये गट 1 आणि गट 2 निर्माण झाले. आता गट 1 मध्ये कोणतं बघा, आर्य गटातील भाषा. ठीक आहे, बघा आर्य गट. ठीक आहे, आता आर्य गटामध्ये बघा ही जी देवनागरी पण आहे, ठीक आहे, ही ब्राह्मी लिपीतूनच निर्माण झालेली देवनागरी लिपी आहे. ठीक आहे, आपण पण ह्याच्यावर चर्चा करूया अजून. आणि या साईडची द्राविडियन भाषा गट 2 मध्ये गेली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ठीक आहे, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. ठीक आहे, ह्या कोणत्या ह्याच्यात गेल्या, द्राविडियन गटातील भाषा. ठीक आहे, हा गट 1 झाला. ठीक आहे, गट 1 झाला. त्याच्यानंतर एक गट हा झाला, म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी गट 1 आणि गट 2. आता बाबा हे मिक्स काय आहे, बाबा हे मिक्स काय आहे, ह्या भाषा मिक्स का गेल्यात, अभिजात भाषा. आणि आपल्या अभिजात भाषा काय असते मी तुम्हाला सांगेन. आता सध्या लक्षात ठेवायचं काय, ह्याच्यामध्ये लोक आली, त्याच्यानंतर आपली जी ब्राह्मी लिपी आहे ती सगळ्यांची मेन ही आहे लिपी आहे. ब्राह्मी मधून ह्या सगळ्या निर्माण झाल्या, पण ते निर्माण झाल्यावरती जसं हिंदू मुस्लिम झालं तसं भाषांचे 2 गट झाले, एक आर्य गट आणि एक तमिळ गट. म्हणजे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती ह्या देवनागरी पण कशातनं झालीये, ब्राह्मी लिपीतनं झालेली आहे. आणि तो गट निर्माण झाला. द्राविडियन भाषा पण कशातनं निर्माण झालेल्या आहेत, ब्राह्मी लिपीतनं झालेले आहेत, पण हा गट 2 झालेला आहे. सगळ्यांचा बाप एकच आहे, ब्राह्मी लिपी, पण ह्यांचे छोटे छोटे पार्ट्स निर्माण झाले एक प्रकारे. आता बघूया आपण
बघा बाबा, मी तुम्हाला जसं सांगितलं त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. आता या लिपी तर झाल्या, पण लिपीवरती पण प्रश्न येऊ शकतो आपल्याला. मी सगळ्यात पहिलं काय सांगितलं बाबा, ती लोक आली आणि इथं आली, पण ठीक आहे. आणि तेव्हा कोणती लिपी होती? गांधारी लिपी होती, बरोबर? हे सांगितलं होतं ना. आणि जेव्हा ते आर्य लोक आले तेव्हा गांधारी लिपी ही नष्ट झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं, ती लोक अशी इकडे आली, ही नाशा नष्ट झाली. पण गांधारी भाषेचं काय मिनिंग आहे बघा. शब्दाचा अर्थ गाढव असतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण गांधारी लिपी गाढव, कारण त्यामुळे गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी यावरून हे नाव पडले आहे. आता हे हसण्यासारखी गोष्ट नाहीये, जे आपल्या हिस्ट्रीमध्ये आहे ते तुम्हाला पाठ करावं लागेल. मी काही मनाने सांगत नाहीये, जे इथं आलेलं आहे लिहिलेलं आहे आपण तेच सांगतोय. आणि हो का, या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकाप्रमाणे आशिया खंडात केला होता. बौद्ध उल्लेखात खरोष्ट लिपीचा प्रामुख्य उल्लेख सुरुवात. या लिपीचा आर्याच्या लिपीशी काही संबंध नाही. म्हणजे एक प्रकारे ही लिपी जुनी लिपी आहे. आर्य लोक आले आणि तेव्हा एक प्रकारे 3ऱ्या शतकापर्यंत बोलली गेली आणि त्याच्यानंतर ही भाषा बोलण्यात आलेली नाहीये. आता बघा, ही भाषा नष्ट झाली, बरोबर? जसे आर्य आले, ठीक आहे, आर्य आले, ठीक आहे, ह्या भाषेची आपण माहिती घेतली आणि ही नष्ट झाली एक प्रकारे. आणि आर्य पासून कुठली निर्माण झाली बाबा? ब्राह्मी लिपी झाली. समजलं तुम्हाला? आता ही ब्राह्मी लिपी झाली का? आता ब्राह्मी लिपी काय आहे बाबा? ब्राह्मी लिपी ही आर्याची लिपी होती, जसं मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच कालावधीनंतर याच लिपीचे पुढे देवनागरी रूपांतर झाले, ठीक आहे. कारण ब्रह्मदेवानी तयार केलेली ही लिपी भारतातील बहुतेक लिपींच्या उगमाचे कारण ठरल्याचे तिला भारताची सर्वांची लिपी मानली जाते. जसं आता ब्रह्मदेवाने लिहिलेली, ऍक्च्युअल मध्ये ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे, असं एक कथा असते, एक दंतकथा पण म्हणू शकता, कारण खरंच ब्रह्मदेवून नाही लिहिलेली ही. मग आपलं मेन काय झालं? ब्राह्मी लिपीची माहिती पाहिजे, कारण ही आता जननी आहे, आपली ही माता आहे प्रत्येक भाषेची, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर देवनागरी लिपी. देवनागरी लिपीचा अर्थ काय? देव धातूपासून देव या शब्दाची निर्मिती झाली आहे, ठीक आहे. आणि या लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झालाय. ब्राह्मी लिपीपासून, जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो की ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे. आर्य स्वतःला देव मानत व ते नगरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असे म्हणतात, ठीक आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन की बघा, देवनागरी आणि बाळबोध हे दोन्ही सेम शब्द आहेत, ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. देवनागरी आणि बाळबोध एकच आहे, ठीक आहे. आणि लहान मुलांसाठी, कारण बाळबोध लिपी काय माहितीये का, आपली देवनागरी लिपी आहे ना, ती लहान मुलांना समजण्यासाठी अतिशय सोपी आहे. वेगवेगळी चिन्हे नसल्याने, ते प्रत्येक धोरणात स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी ही पूर्णपणे परिपक्व लिपी मानली जाते. आता ही लिपी बघा, ही आपली लक्षात ठेवा, ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. तर डावीकडून उजवीकडे लिहिले जाते. तसेच डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरा रेषा. व आता ह्याचा अर्थ काय आहे बाबा, हे पण सांगायला बरं. जसं चेतन लिहिलंय, ही जी रेष वापरली जाते, कोणती? ही रेष, तिला काय म्हटली जातं? शिरोरेषा आणि शिरोरेखा, ठीक आहे. आणि मोडी लिपी पण एक फेमस आहे. मोडी लिपी, मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला मोडी लिपी म्हणतात. आणि धाव लिपी सुद्धा म्हणतात. तुम्हाला माहिती असेल इंग्रजीच्या काळात त्या लिपीचा, जसं ते डॉक्टर नाही का लिहित, असं काहीतरी लिहितं, त्यालाच एक धाव लिपी म्हणतात. आतापर्यंत तुम्हाला मी समजलं काय काय शिकवलंय, एवढं डीप लेवल करणं गरजेचं आहे का? बघा, एकदा तुमच्या डोळ्याखालून गेलं तर तुमचा ह्याच्यात मार्क जाणार नाहीये. आपण एकदा लास्टला रिकॅप पण घेऊ, जेणेकरून आपण एक चर्चा करू याच्यावर. बघा, आता तुम्हाला कळलं काय आतापर्यंत? बाबा, आर्य लोक आले, त्याच्यानंतर जी पहिली एक लिपी होती ती लिपी नष्ट झाली, बरोबर. लिपी नष्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर काय झालं बाबा? लिपी नष्ट झाल्यावर काय झालं? मग आपली लिपी आली, ब्राह्मी लिपी. मग ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपी. मग देवनागरी लिपीमधून कोणत्या कोणत्या झाल्या? 2 गट झाले, आर्य गट, द्राविडियन गट. त्याच्यामध्ये पण प्रकार पडले. तमिळ तेलुगू एका साईडला आले, हे एका साईडला आले. त्याच्यानंतर देवनागरी आणि बाळबोध लिपी एकच असते. आपण आतापर्यंत ही चर्चा केली. पण कॉम्पिटिशन कुठं झाली बाबा? आमची भाषा खूप जुनी आहे आणि परिपक्व आहे, हे करण्यासाठी लोक
हे करायला लागले की बाबा आपली भाषा अभिजात भाषा आहे. त्याला शब्द काय म्हणतात की जी भाषा एकदम जुनी असती, प्रॉपर असती, तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न असेल आपली मराठी भाषा ही अभिजित भाषा आहे की नाही, त्याच्यावर आपण आता चर्चा करूया प्रॉपर. बघा आता तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. आता बघा मेन इम्पॉर्टंट, मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे पुरावे. कारण हे पुरावे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जवायचं काम करणार आहे पुढे जाऊन. तर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, विवेक सिंधूची आपली अगोदर सांगितलं कुणी लिहिलेलं आहे. गाथा सप्तशती हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथापैकी एक आद्य ग्रंथ मानला जातो. ठीक आहे. आणि सातवहन राजे यांच्या काळात तयार झाल्याचे मानले जाते. ठीक आहे. आणि गाथा सप्तशती हा ग्रंथ ठरतो. ठीक आहे. एकांचं असं म्हणणं होतं. दुसरं, 2220 वर्षापूर्वी ब्राह्मी लिपीतील पुणे जिल्ह्यातील जुन्नर नाणेघाट असून त्यावर महारठीनो हा एक शब्द पाठ केला पाहिजे तुम्ही, कोरलेले आहेत. हा शिलालेख आद्य शिलालेख मानला जातो. शिलेहार कोशीदेव एक यांच्या अक्षी शिलालेख अक्षी जिल्हा कुलाबा 934 हा शिलालेख नाणेघाट नंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन शिलालेख मानला जातो. मग आता प्राचीन शिलालेख कोणता आहे हे बघा, अजूनपर्यंत हे सिद्ध झालेलं नाहीये. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कहाण्या होत्या. तर ऑफिशियली मराठीमध्ये कोणताही प्राचीन ग्रंथ घोषित झालेला नाहीये. समजलं तुम्हाला आतापर्यंत. आता इम्पॉर्टंट, हे तुमचं पाठांतर मध्ये येते. ठीक आहे. जसं हा 2021 ला पोलीस भरतीला विचारला होता, भावार्थ दीपिका ही कुणी लिहिली होती, तर ती संत ज्ञानेश्वरने लिहिली होती. लीळा चरित्राचं तुम्हाला आलेले माहीन भट यांनी विचारलं होतं. अजून कुठलं विचारलंय? अवघा लीलावती कौतूल ही वनरक्षकला विचारलं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, सेतुबंध आणि सेतुबंध प्रवरसेन आणि ह्याचं पण प्रवरसेन, पण इथं प्रवरसेन येत नाही. सेतुबंध हा ग्रंथ कुणी लिहिला? प्रवरसेन. तर मला असं वाटतं की हा गौंड वध हा पण विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे हे जे 9 आहेत, ठीक आहे, 9. आणि हा पंचवार्तिक हा एमपीएससी ला विचारला होता. आणि दृष्टपाठ नाही, हा नाही. विवेक सिंधू मोस्ट इम्पॉर्टंट, हे तर 1000 वेळा विचारलंय. समजलं तुम्हाला? म्हणजे हा चार्ट तुमच्यासाठी वहीवर लिहिण्यासारखा पाठ आहे. समजलं तुम्हाला? मराठी भाषेच्या उगम मध्ये हे तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. आतापर्यंत मी काय केलं बाबा, थोडीशी माहिती दिली आणि हा चार्ट दाखवलाय, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर बघू की या ग्रंथाचा वाद होता. कोणते कोणते बाबा? असलेला वाद की ह्यांच्यातला कोणता जुना आहे. पण इम्पॉर्टंट काय, मी हे का दाखवतोय की श्रवण बोळबोध कर्नाटका चामुंडराज, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. हा ग्रंथ कुठं आहे? श्रवण बेळबोध कर्नाटक मध्ये. अक्षी कुलबा शिलाहार केशीदेव. ठीक आहे. आणि 2220 वर्ष ब्राह्मी लिपीतील शिलालेख महारेठीनो. आता तुम्हाला हे जे मी 3 दाखवले, तुम्ही गुगलवर सर्च करायची आणि माहिती काढून काय बाबा या तिघांचं नक्की आहे ते तुम्ही लिहा. जे सरळ सेवा देत आहे एवढा डीप लेवल विचारणार नाही, पण ज्यांना मराठी व्याकरणची इच्छा आहे बाबा आपलं काही चुकलं नाही पाहिजे, चुकून आला तर माझे, तर ह्या 3 गोष्टींची तुम्ही माहिती लक्षात ठेवायची. आता बघूया थोडंसं, आता आपण ह्याच्यावर जो अभिजात भाषा. ठीक आहे. अभिजात भाषा मी मगाचपासून बाबा ओरडतोय, हे काय तुम्हाला सांगतो की आपली मराठी भाषा अभिजात भाषा आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्या लोकांनी 10 जानेवारी 2012 रोजी समिती खोलली. कुणी खोलली ती? रंगनाथ पठारे तेव्हा अध्यक्ष होते. कोण होते? रंगनाथ पठारे अध्यक्ष होते. 10 जानेवारी 2012 रोजी हे केले. ठीक आहे. आता ठीक आहे. आता बघा मराठी भाषांचे निकष, हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. बघा भाषेची प्राचीनता तसेच ती परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी. म्हणजे ती भाषा परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी. म्हणजे एक प्रकारे कसं म्हणू तुम्हाला की बाबा परकीय भाषा कसं म्हणता येईल की समजा आता ब्राह्मी लिपी निर्माण झाली, पण समजा तीच भाषा होत गेली मराठीमधून कुठली निर्माण, आता आपली जी मराठी भाषा आहे तर मराठी भाषेतून एखादी भाषा निर्माण झाली तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटणार नाही. ती भाषा प्राचीन पाहिजे, खूप जुन्या काळातनं बोलली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. भाषेची मौलिकता आणि सलगता, जसं आता आपण बघा आरफारान फुरुकान खारखान खाल्लं असं एक रची भाषा आहे. ती भाषा टेम्पररी आहे. ती भाषेची म्हणजे काळ पाहिजे, ती टिकून भाषा पाहिजे, सगळी लोक बोलली पाहिजेत तेवढ्या लोकांची.
आणि आधुनिक रूप करू शकणाऱ्या जोडलेले नाते, हे असे 4 आहेत. तुम्ही पाठ केलं तरी चालेल, लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बघा, जेव्हा तुम्ही डीप लेवलच्या एक्झाम्स होतात, ठीक आहे, म्हणजे खूपच हार्ड लेवलच्या, तुम्ही लक्षात ठेवू नका ही जी नाव आहेत 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता मी जर केलं तर कसं करणार बाबा? बघा, हरी, त्याच्यानंतर श्रीकांत, ठीक आहे, सतीश, आनंद, कोण आहे, नाग, नाग पण आहे, काळ्या, पाटील साहेब, वाकोडे आणि देशपांडे, ठीक आहे. म्हणजे किती? 3 4 5 6 7. ओके, थोडंसं मी आता लिहून घेतलं असतं, त्याशिवाय मी काही जास्त पाठ नसतं केलं बाबा. एवढी नाव कोण पाठ करते? आणि अजून हा मराठी व्याकरण लय मोठे. ओके, नाग, काळे, पाटील, वाकोडे, देशपांडे, सतीश, आनंद, श्रीकांत, हरी, बस एवढंच लक्षात ठेवलं असतं मी काही जास्त नसतं केलं, थोडंसं माझ्या नॉलेजसाठी. आता बघा, अभिजित भाषा, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, ही महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे जे सुरुवातीला अभिजात भाषा होत्या त्या 6 होत्या. कोणती? तमिळ ही सगळ्यात पहिली भाषा अभिजात भाषा होती, ठीक आहे. मग ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यावरती काय क्वेश्चन्स आले होते, की सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला भेटलाय? ती तमिळ. कोणत्या वर्षी भेटला होता? 2004 ला. त्याच्यानंतर जी संस्कृत भाषा आहे, ती अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी भेटला होता? तर ते आहे 2005. त्याच्यानंतर कन्नड आणि तेलुगूला 2008, मल्याळम 13. म्हणजे सगळ्यात शेवटची भाषा आहे. हा SSC GD मध्ये विचारला जातो, आणि पोलीस भरतीचं काय मला मे बी विचारत पण असतील, नाही पण SSC GD मध्ये बघितलं होता, जी अभिजात भाषेचा दर्जा होता तो शेवटला कोणत्या भाषेला भेटला होता? तेव्हा येत होतं ओडिया. पण आता 3 ऑक्टोबर 2024 रोजी अजून या 5 भाषा ऍड केल्या, म्हणजे 6 + 5 आता 11 भाषा झाल्या. पण कधी? 2024. आता तू तुमचा क्वेश्चन कशा टाईपवर विचारणार? त्याच्या आधीचा असेल तर 6, त्याच्यानंतर असेल तर 11. मग त्याच्यानंतर जी आपली भाषा होती ती मराठी ऍड झाली, मग पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. आणि ह्या कधी झालेल्या आहेत सगळ्या? 2024 रोजी. संपला विषय. आता तुम्हाला हे 2 गट काय झाले, की बाबा या 2024 ला अभिजात भाषेच्या दर्जामध्ये आलेल्या आहेत. 3 ऑक्टोबर 2024 हा निर्णय दिला, ठीक आहे, 5 भाषांना. बाकीचं काय असं काही नाहीये. मग पहिल्या 6 होत्या आणि त्या आता 11 झाले त्या. बस तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं होतं आतापर्यंत. त्याच्यानंतर बघा, आता इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारले जाणार, ठीक आहे. क्वेश्चन पण आपण घेणार ना. बघा, अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. बघा, मी काय सांगितलेलं होतं की ती परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी पाहिजे होतं. इथं काय लिहिलंय? असावी. त्याच्यामुळे हे चुकीचं होतं, म्हणून हे बरोबर आहे. कारण गैरलागू विधान निवडा, आणि हे चुकीचं होतं एक प्रकारे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेतुबंध हा ग्रंथ, जसं मी एक चार्ट दिला होता, 9 चार्ट पडगा, सेतुबंधचं प्रवर्तन, मुकुंदराज, वाक्य, भीष्माचार्य, हे सगळे होते. मराठीतील आद्य ग्रंथ लीळा चरित्र, ठीक आहे. मी आता लक्षात ठेवा, मराठी भाषेतील जो आद्य ग्रंथ आहे तो लीळा चरित्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहे? आता मराठी भाषेतील दर्जा शोधण्यासाठी रंगनाथ पठारे यांनी, तुम्हाला मी जसं सांगितलं, अभिजात भाषेच्या दर्जेसाठी एक समिती केली होती, ठीक आहे. ती रंगनाथ पठारेंनी केली होती. तुम्हाला मी हे सुद्धा गोष्ट झालेली आपल्या ह्याच्यानुसार. त्यांचे मेन अध्यक्ष कोण होते? रंगनाथ पठारे. खालीलपैकी कोण अभिजात भाषेचे सदस्य नव्हते? बघा, मी मगाशीच नाग होतं, काळे होतं, हरी पण होतं, पण हे नव्हतं. त्याच्यामुळे हे ऑप्शन मध्ये, हा डीप लेवलच्या ह्याच्यामध्ये विचारला जातो, ठीक आहे. आता बघा, थोडीशी आपली क्वेश्चनिंग झाली, त्याच्यामध्ये आपण परत आलं. बघा, भाषा हे विचार करण्याचे साधन आहे. भाषा म्हणजे काय असते? आज भाषेमुळे आपण एकमेकांसोबत बोलू शकतो, मुलींसोबत बोलू शकतो. इशारे करणे ही भाषा आहे का? नाहीये. भाषा म्हणजे काय असते? आणि 5 वर्षापासूनच, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा पण एक प्रश्न विचारला जातो की बाबा
जे ध्वनीवर आधारित असते आणि 5 वर्षापर्यंत मूल मूर्त भाषा शिकते. भाषेचे स्वरूप मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा असे 3 प्रकार पडतात. ठीक आहे. स्वाभाविक, कृत्रिम आणि असे 2 प्रकार आहेत. भाषेचा उगम संस्कृत व प्राकृतिक या भाषांपासून झाला आहे. बघा, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे ते महत्वाचं आहे. बघा, संस्कृत, प्राकृत. ठीक आहे. मराठी भाषेचा जो उगम आहे तो संस्कृत आणि प्राकृत मधून झालेला आहे. जे भाषा विचार करण्याचे साधारण आहे. ठीक आहे. भाषेचे स्वरूप किती 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकार ते लक्षात ठेवा. 3 कोणते कोणते? स्वाभाविक. ठीक आहे. 3 प्रकारचे. भाषेचे स्वाभाविक म्हणजे बोलणे, हावभाव, उदाहरण, लेखन, चिन्ह. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सांगतो, बोलणे. ठीक आहे. बोलणे, लिहिणे, इनडायरेक्टली बोलणे, लिहिणे आणि एक येतं हावभाव म्हणजे इशारे करणे. म्हणजे एक प्रकारे असे 3 प्रकारात विचारलं जातं, अशा टाईपचं आहे. ठीक आहे. आणि संस्कृत प्राकृत या भाषांपासून असे मानले जाते. आतापर्यंत तुम्हाला ह्याच्यामधून काय एवढा क्वेश्चन येणार नाही. फक्त 5 वर्षापर्यंतच्या मूल मातृभाषा शिकते, बस एवढंच आहे. म्हणजे 6व्या-7व्या वर्षी त्याला थोडीफार भाषा आली पाहिजे. म्हणजे 5 वर्ष हे एक लिमिटेशन आहे. जसं आपण वोटिंगसाठी 18 वर्ष, तिथे इथं 5 वर्ष आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की मानवी मेंदूत भाषा आत्मसामानाचे सामर्थ्य असते. ठीक आहे. 5 वर्षापर्यंत मूल आपली मातृभाषा आत्मसात करते. ठीक आहे. आणि ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहे. बोलणारा व ऐकणारा. भाषा बोलणारा आणि ऐकणाऱ्याला जोडणाऱ्याचं पूल आहे. जसं मी आज तुमच्या संग बोलतोय तर तुम्ही माझी गोष्ट ऐकताय, तर हा एक तुमचं जोडण्याचं पूल आहे. आणि नदीच्या प्रवाहाची उपमा. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलते, म्हणून तिला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. जसं आता आपली मराठी भाषा आहे, बरोबर. तर मराठी भाषा काही ठिकाणी वेगळी बोलली जाते. जसं की लातूर साईडला थोडस मी करतो. ठीक आहे. अशा टाईपचे बोलली जाते. भाषा शिक्षण ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या 5 कौशल्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. थोडेफार घटक दिलेत, ते तुम्हाला वाचायचे. बघा, घरात बोलणारी भाषेला काय म्हणतात? मातृभाषा. हा एक प्रश्न आला होता. मातृभाषा म्हणजे काय असते? घरात बोलणारी भाषा म्हणजे मातृभाषा. आणि बोलीभाषा म्हणजे दैनंदिन संवादासाठी वापरली जाणारी म्हणजे बोलीभाषा. आणि प्रमाण भाषा आता तुम्हाला सांगतो, राजकीय, साहित्यिक व शास्त्रीय कामासाठी बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रमाण भाषा. अवघा, हिंदी ही आपली प्रमाण भाषा आहे, राष्ट्रभाषा नाहीये. राष्ट्रभाषा आपली नाहीये, ती फक्त प्रमाण भाषा आहे. पण जर एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला राष्ट्रभाषा टिक करायचं आहे. पण अजूनपर्यंत कधी हिंदी राष्ट्रभाषा घोषित झालेली नाहीये. त्याच्यानंतर मराठीच्या बोली नागपुरी, हळवी, अहिराणी, डागी, कोकणी अशा वेगवेगळ्या टाईपच्या मराठीमध्ये पण वेगवेगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. भाषेचे प्रकार मी तुम्हाला अगोदर सांगितले, स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांगितिक. ठीक आहे. अशा टाईपचे असतो. म्हणजे आणि ह्याच्यावर एवढं डीप लेवलचं नसतं. जसं की हावभाव, पशु पक्ष्यांचे आवाज यांचा समावेश स्वाभाविक भाषेत असतो. म्हणजे यांचा काही पुरावा नसतो. जसं की वेगळ्या भाषा, जसं की चिव चिव चिव, ही स्वाभाविक भाषा आहे त्याची, ती आपल्याला लिहिता येते, पण तशा टाईपची, ह्याला स्वाभाविक म्हणतात. आणि जी आपण भाषा बनवलेत तिला लिहिता येतं, त्याचे आपण चिन्ह आहेत, ती सांकेतिक आणि कृत्रिम याचा अर्थ असा झाला. आतापर्यंत हे बघा, मराठी भाषेचा उगम मी अगोदर सांगितलं. भाषा हा शब्द संस्कृतील भाष या धातूपासून आला आहे, त्याचा अर्थ बोलणे असा होतो. संस्कृत आणि प्राकृत या भाषेतून अर्थ मांडला जातो. ठीक आहे. आता बघा, आता आपण आतापर्यंत बऱ्यापैकी सगळं शिकलेलं आहे, पण काही गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत. पाठ करायचा अर्थ आहे की बघा, लक्षात ठेवा की मराठी भाषेची व्याकरणाची काही पुस्तकं लिहिण्यात आली. ठीक आहे. आणि त्या पुस्तकांमधून जे विल्यम कॅरी आहे त्यांनी कुठलं बनवलं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. जे गंगाशास्त्री फडके होते, ठीक आहे, त्यांनी मराठी भाषेचं व्याकरण, आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. पण ऐका, लक्षात ठेवा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. द ग्रामर ऑफ मराठा विल्यम कॅरीने लिहिलेलं आहे. गंगाशास्त्री फडके आणि दादोराव तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं आहे. पण तुम्हाला आता इम्पॉर्टंट 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. ओके, बघा, पाठ कसं करणार हे
पांडुरंग, बघा हे प आहे, हे पण प आहे, पाणिनी. ठीक आहे, पहिलं लक्षात ठेवायचं पांडुरंग पाणिनी. ठीक आहे, जे आपले विष्णू आहेत, ठीक आहे, जे आपले विष्णू देव आहेत, ठीक आहे, विष्णू देव आहेत ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं लक्षात. विष्णू छत्रपती शिवाजी, विष्णू छत्रपती शिवाजी असं लक्षात ठेवायचं. आणि जे कृष्ण आहेत, आता तुम्हाला माहिती आहे कृष्णांची सुंदरता सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यामुळं ते जॉन्सन साबण माहिती असेल तुम्हाला, ते लावतात कारण ते लहान आहेत, लहान मुलासारखी क्यूट आहे. तर हे थोडंसं ट्रिक म्हणू शकतं आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, जसं की विष्णू शास्त्री चिपळूणकर शिवाजी, छत्रपती शिवाजी, त्याच्यानंतर पांडुरंगचं पाणिनी, आणि त्याच्यानंतर कृष्णाचं ह्यांनी कोणतं लिहिलंय, भाषेचे जॉन्सन. म्हणजे त्यांची थोडंसं एक प्रकारे नाव आहेत. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट असेल अख्ख्या व्हिडिओ मधून, कारण ह्याच्यावर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न बघितला जातो. प्रत्येक आयोगामध्ये म्हणा, सरळ सेवेमध्ये म्हणा, वनरक्षक मध्ये म्हणा, आणि पोलीस भरतीमध्ये तर 1000 वेळा हा प्रश्न विचारला जातोय. तर तुम्हाला आता हे सुद्धा एका वहीवर लिहून काढायचं आहे. तर बघा, तुम्हाला सरळ दिसत असेल पीपीटी, मी थोडं साईडला होतो, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. ओके, आतापर्यंत आपण काय काय शिकलो तुम्हाला समजलं असेल. बघा, आता मोस्ट इम्पॉर्टंट काय करायचे आपण, आता हे मी काही 10 प्रश्न घेतलेले, ठीक आहे. तर या 10 प्रश्नांमधून तुम्हाला लक्षात ठेवायचे काही गोष्टी, ठीक आहे. आता या 10 प्रश्नांमधून, ठीक आहे, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाहीये, ठीक आहे. मराठी, बंगाली, तमिळ, गुजराती, ठीक आहे. सांगा बघू कोणती भाषा अभिजात नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेची पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते, बघा प येत आहे, तर काय दिसतंय का, पांडुरंग येऊ शकतं का, मराठी भाषा आहे का, बंगाली आहे का, तमिळ आहे का, गुजराती आहे का, ठीक आहे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, ठीक आहे. वर्णमाला, बाळबोध, देवनागरी, आदर्श लिपी, ठीक आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळतो, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटका, ठीक आहे. कोणत्या लिपीला सर्व लिपांची जननी मानली जाते, सांगा बघू. हे पण ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी, मोडी लिपी, देवनागरी लिपी, ठीक आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, बघा 2 गट झाले होते, द्राविडियन, हे त्याच्यामधले प्रकार काढून शोधा. खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा, ठीक आहे. आदेशाने पालन करून लोकाला पालायला लागते, पोलिसांची पंचनामा करून, हा पोलीस ह्याचा प्रश्न आपल्या इथं हा येणार नाही, हा टॉपिक सोडून द्या. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषातून विकसित झालेली आहे, ठीक आहे. संस्कृत, प्राकृत हे येऊ शकतं का, बघा. आता आपण जे केलं, संस्कृत, प्राकृत येईन का, सांगा मला. भाषा म्हणजे काय, बोलणे, लिहिणे, विचार व्यक्त करण्याचे साधन, हे येईन का, ठीक आहे. त्याच्यानंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, देवनागरी म्हणजे तुम्हाला सांगितलंय मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, हिंदू. बघा कानडी इथं आलंय, तेलुगू इथं आलंय, कानडी इथं आलंय, हा टाईप होऊ शकतो का, बघा सांगा मला, नक्कीच सांगा. परत कोणत्या लिपींची जननी मानली जाते, ब्राह्मी लिपी येईन का माझ्याकडनं चुकतंय, ठीक आहे. आता इथं कन्फ्युजन कुठे आहे, महाराष्ट्र आणि गोवा, या दोन्हींपैकी एक उत्तर सांगा. कर्नाटकाचे येत आहे हे सांगा मला. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखली जाते, ठीक आहे. देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी, ब आणि क येऊ शकतं का, ब क येईन का, वर्णमाला लिपी तरी येणार नाही, आदर्श लिपी येणार नाही का, फक्त देवनागरी लिपी म्हटली जाते, ते सांगा मला तुम्ही. मेन आता आपण एवढं शिकलोय, आपलं सगळं झालेलं आहे. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाहीये, पहिल्या किती होते, 6 आणि 5, टोटल 11 भाषा आहेत. त्या 11 भाषांपैकी या भाषा आहेत का, 24चा प्रश्न आहे, त्याच्या आधीचा प्रश्न आहे का, ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी सगळं समजलं असेल. तर आता काम आहे तुमचा होमवर्क करणे. बघा आता भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, लिपी, व्याकरण, भाषाशास्त्र. व्याकरण म्हटलं जातं का, बघा खालीलपैकी आर्यन घाटातील भाषा कोणत्या. आता आर्यन गटातील भाषा मराठी, हिंदी, संस्कृती, गुजराती, मराठी, फारसी, संस्कृत. आता इथं फारसी आलंय,
फारशी येते का बघा ह्याच्यामध्ये, कानडी, मल्याळम, संस्कृती, गुजराती, बांगला, बघा आता ह्याच्यात तुम्हाला हा शोधणं, हा तुमचा माझ्याकडून होमवर्क, हा तुमच्याकडून माझा होमवर्क राहील. ठीक आहे, बघा आजचा आपला रिकॅप, आपण प्रत्येकाला एक रिकॅप देतो. रिकॅप म्हणजे की आज काय शिकलो, रिकॅप. ठीक आहे, रिकॅप काय झालं आज आपलं. सगळ्यात पहिलं आपण काय शिकलो, काय शिकलो, दोन आपले लेखक होते, संत ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज. आपण ह्याच्यावर चर्चा केली बरोबर. त्याच्यानंतर काय चर्चा केली आपण, त्याच्यानंतर आपण सेकंड काय बघितलं, ह्याच्यानंतर आर्य लोक आले भारतात, त्याचे काहीतरी भाषा झाल्या अशा दोन, देवनागरी, द्राविडियन वगैरे वगैरे, त्या झाल्या आपल्या. ठीक आहे, परत आपलं मराठी दिन, त्या चर्चा केल्या, ते का झालं त्याच्यावर आपला एक जास्त जोर होता. परत चौथं काय होतं की बाबा अभिजात भाषांवरती आपली आज चर्चा झाली एक प्रकारे. ठीक आहे, अभिजात भाषांवर चर्चा झाली आपली. ठीक आहे, बऱ्यापैकी आपला हा मेन रिकॅप होता. आपण ह्या महत्वाच्या ठळक गोष्टी होत्या, त्याचे प्रकार, मग त्यातले तुम्हाला टाईप बघायचे आहेत. आता ह्या एवढ्या ह्याच्यातून तुम्हाला किती चान्सेस आहेत प्रश्न विचारायचे, तुम्हाला मी सांगतो, तुमचे ह्यातनं 1 ते 2 क्वेश्चन विचारला जातो आणि बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द केस की विचारलाच जातो. 100% ह्याच्यावर एक क्वेश्चन येणार आहे. आणि चला, आजचा आपला हा व्हिडिओ झाला मराठी भाषेचा उगम, आणि लवकरच आपण चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुमचं मराठी व्याकरण लवकरच कव्हर होईल. चला, जय महाराष्ट्र भावांनो.